तर गेल्या 500 वर्षांपासून आपण सगळे ज्या दिवसाची वाट बघत होतो, अखेर तो दिवस आलेला आहे। भव्य अशा राम मंदिरामध्ये अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि अयोध्येमध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचं वार्तांकन करण्यासाठी जय महाराष्ट्राची विशेष टीम तिथे अयोध्येमध्ये पोहोचलेली आहे। आता माझ्यासोबत जय महाराष्ट्राचे संपादक प्रसाद काथे सर जोडले गेलेले आहेत। प्रसाद सर, आपण तिकडे बघू शकतो की किती मोठा उत्साह आहे राम भक्तांमध्ये। 500 वर्षांची प्रतीक्षा अखेर फळास आलेली आहे। काय सांगाल, कसं वातावरण आहे तिथे, कसा आहे उत्साह राम भक्तांमध्ये? बिल्कुल तेजल, शब्दात व्यक्त करता येणार नाहीत अशाच प्रकारचा उत्साह इथे आहे। मी आत्ता राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे। इथे ज्या पद्धतीची पुष्प सजावट केली गेलेली आहे त्यावरूनच आपल्याला लक्षात येईल वातावरण किती भक्तिमय झालेलं आहे। आणि इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये लोक झेंडा घेऊन फोटो काढण्याच्यासाठी त्याचबरोबर आपापल्या कपाळांवर श्रीरामाचं आरेखन करत आलेत। माझ्यासोबत आत्ता जय महाराष्ट्राची संपूर्ण टीम आहे आणि यांच्याही कपाळांवर आपल्याला तशा प्रकारची आरेखनं दिसू शकतील। याच बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून भक्त मंडळी रामाची मुंबईहून आणि महाराष्ट्रातल्या विविध भागातून पोहोचली आहेत। आपण कुठून आला आहात? माझं नाव विशाल मिश्र आहे आणि मी लातूर महाराष्ट्रातून आलेलो आहे। आणि मी ह्या राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी 2 महिने अगोदर माझं तिकीट केलं होतं। माझ्याकडे काही VIP पास नव्हता, काही नव्हता आणि आज मी लखनौहून अयोध्येला रामाच्या कृपेनेच देखील आलेलो आहे। काय अनुभव होता? कारण लोकांना बऱ्यापैकी अडवलं गेलं सुरक्षेच्या कारणास्तव। हम सब राम भरोसे हैं और जो राम के हैं उन्हें कौन रोकेगा। कण कण में राम है और राम हमारे साथ है। किसी ने हमको नहीं रोका और हम आराम से यहाँ आ गए। माझी एक कळकळीची विनंती आजच्या तरुण पिढीला आहे की आजच्या दिवसामध्ये गोवा, बँकॉक अशा ठिकाणी जाण्यापेक्षा भारतामधले जे प्रसिद्ध तीर्थक्षळे आहेत, मथुरा वृंदावन आहे, त्याच्यानंतर अयोध्या आहे, त्याच्यानंतर रामेश्वरम आहे, आपले 4 धाम आहेत। ह्या ठिकाणी जाऊन युवकांनी कार सेवा करावी, ह्या ठिकाणी जाऊन निसर्गाचा अनुभव घ्यावा आणि आपल्या भक्तिमय वातावरणात सनातन हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये स्वतःला झोकून द्यावे। तुम्ही इथे आलात, तुम्हाला अयोध्येतलं वातावरण कसं जाणवलं आणि यापूर्वी तुम्ही कधी अयोध्येत आला होतात का? मी अयोध्येत कधीही आलो नव्हतं। अयोध्येमधलं जे आजचं वातावरण आहे, तुम्ही जस्ट थोडं इमॅजिन करा। आजच्या दिवसामध्ये अयोध्येमध्ये येणाऱ्या मंडळी कोण आहेत? सर्व साधू संत आहेत, सर्व पुण्यात्मा आहेत, सर्व धार्मिक आणि सनातनी लोक आहेत आणि त्याचसोबत विविध कला क्षेत्रामध्ये, विविध पॉलिटिकल क्षेत्रामध्ये किंवा आज आम्ही श्री यू ललित जज साहेब जे आहेत सोलापूरचे, त्यांना भेटलो। आम्ही वेद प्रकाश मलिक साहेबांना भेटलो। ह्या जेवढ्या पुण्यात्मा आहेत वेगवेगळ्या कार्यकारिणीमध्ये, त्यांची जी सगळी मंडळी तुम्हाला अयोध्येमध्ये भेटली। मला मनात सांगा, मनातल्या भावना या क्षणातल्या श्रीरामाबद्दलच्या काय आहेत आणि उद्या ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठा होत असेल तेव्हा तुम्ही काय करत असणार आहात? आम्ही प्राणप्रतिष्ठेसाठी इथं ज्यावेळेस आलेले आहोत त्यावेळेस आम्ही ह्या अयोध्येच्या पूर्ण वातावरणामध्ये कुठंतरी आम्ही राहून आम्ही सेवा अर्पण करणार आहोत। आणि जी रामाची जी पुरुषोत्तम राम ज्याला म्हणतात की त्यांच्या पदचिन्हावर चालण्याचा आमचा विचार आहे। त्याचमुळे भारत जे आहे ते रामराज्याचं रूपांतर होईल। बिलकुल, धन्यवाद या तुमच्या प्रतिक्रियेच्यासाठी। माझ्यासोबत ही जय महाराष्ट्राची सगळी टीम आहे। आमचे सर्व प्रतिनिधी या चर्चेमध्ये आपल्यासोबत येतच राहतील, त्यांच्याशीही आपण बोलू। प्रज्ञा करजावकरला आपण कायम स्टुडिओमध्ये पाहता, प्रज्ञा आता स्टुडिओच्या बाहेर आहे। प्रज्ञा, कसं असतं स्टुडिओत बसून अयोध्येच्या बातम्या देणं आणि अयोध्येत येऊन अयोध्येची बातमी देणं? खरं तर जेव्हा अयोध्येतल्या बातम्या आपण स्टुडिओमध्ये देत असतो तेव्हा खरं तर तिथूनच सकारात्मक एक एनर्जी येत असते आणि स्वतः इथे अयोध्येत पोहोचलेले आहे आणि सगळीकडे वातावरण हे भक्तिमय झालेलं आहे। आणि दुसरं म्हणजे इथे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी, आणि अगदी सुरळीत सुरू आहे। हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला। सर्वसाधारणपणे जिथे गर्दी असते तिथे महिलांना बऱ्यापैकी त्रास होतो, पण अयोध्येतलं चित्र वेगळं आहे। बऱ्याचशा महिला आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशीही चर्चा करणं गरजेचं आहे। कुठून आलात, कहाँ से आए? हम लोग को तो हिंदी आती है, मराठी। आप हिंदी में बताइए, मैं हिंदी में बिल्कुल सवाल करूंगा, बस चेहरा अपना कैमरा की तरफ रखिए। कहाँ से आए हैं आप? हम लोग छत्तीसगढ़ दुर्ग से आए हैं। अच्छा, क्यों, क्या जरूरत थी? जी का स्थापना देखना था, ये शहर देखना था और यहाँ आके पता चला कि बहुत ही अच्छा लगा। यहाँ का व्यवस्था अच्छा लगा, यहाँ के मतलब माहौल बहुत अच्छा है जन्मभूमि आने का, इसलिए हम लोग को बहुत ही अच्छा लग रहा है।
अमूमन भीड़ भाड़ में महिलाओं को परेशानी होती है, मैं देख रहा हूँ अयोध्या में ऐसा कोई भावना नहीं है। आपका अनुभव क्या है? ऐसा कुछ भी नहीं है, हमें बहुत अच्छा लग रहा है और कोई भीड़ भड़ाका ऐसा नहीं लग रहा है, कोई प्रॉब्लम नहीं है। बहुत ही अच्छा है यहाँ पे जी। पुलिस वगैरह जो है यहाँ पे, प्रशासन जो दिया गया है बहुत ही अच्छा दिया गया है। आप परिवार समेत आई हैं, आपके लिए मन में भावना क्या है? मन में राम कहाँ कहाँ तक बसे हैं? जी, राम जी तो कण कण में बसे हैं और हम लोग को बहुत ही खुशी हो रही है। हम अपने पापा के साथ आए हैं, पूरी फैमिली आई है हमारी, और हमारा खुद का रामलीला मंडली भी है जो YouTube पे श्री सीताराम बालिका रामलीला मंडली के नाम से जाना जाता है। पिताजी कहाँ हैं आपके? अरे आइए, आपको भी आगे आना चाहिए, आप पीछे कैसे रुक सकती हैं? अरे तो 2 डायलॉग हम मारवलाएंगे, बात कराएंगे उनसे। हाँ। आप बताइए, राम जी कहाँ हैं आपके लिए? राम जी तो सबके सांसों में हैं, सबके हृदय में हैं और परम शांति देने वाले हैं राम जी। इसलिए हम लोग अयोध्या में आए हैं, कहीं न कहीं हमें भगवान श्री राम का से दर्शन हो जाए और उनकी हर भक्तों का जो धूल है हमारे माथे में लग जाए। आपकी आंखों में पानी दिख रहा है। हम लोग तो साथ साथ में दिन और रात भगवान का जप करते हैं, तो अंदर ही अंदर करते हैं, किसी को हम लोग दिखाते नहीं कि हम लोग भगवान के परम भक्त हैं, ऐसे हम लोग नहीं कहलाते। केवल अंतर्मन में यही चाहते हैं कि हमारे हृदय में भगवान रहे। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल, ये बहुत बड़ी भावना है। विश्व कल्याण की भावना के नज़र से है कि हम लोग भी राम महोत्सव में अपना योगदान दें और देश की बढ़िया खुशहाल रखें हमारे भगवान श्री राम। इथे आलेल्या अनेक माणसांच्या मधली भावना सगळ्यात महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी आहे की या निमित्तानं देशाचं कल्याण व्हावं। बिलकुल, मी बातमीदारीच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत पोहोचतो। 1 मिनिट फक्त आमच्या एका प्रतिनिधीशी बोलतो। कुणाल, आपण यापूर्वी अनेकदा अयोध्येत येऊन गेलात, या वेळेला काय वेगळं पाहताय? ज्यावेळेस आपण अयोध्येमध्ये येतो त्यावेळेस अयोध्येमध्ये आपण नेहमीच शरयू नदीवरती जात असतो। शरयू नदी झाले, राम मंदिर, हनुमानगढी, या ठिकाणी प्रचंड गर्दीचा तर माहोल नसतो, मात्र यावेळेस काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळतंय। 500 वर्षांचा जो काही लढा आहे तो कुठे जिंकल्याचा आनंद या भाविक भक्तांच्या चेहऱ्यावरती दिसतोय। शरयू नदी ही नेहमीच घाण झालेली किंवा घाणीचं साम्राज्य या शरयू नदीवरती नेहमीच पाहायला मिळत होतं। ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी पवित्र होण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी जातो त्यावेळेस नाक दाबून त्या शरयू नदीमध्ये उतरावं लागत होतं भक्तांना, मात्र यावेळेस अशी कोणतीही परिस्थिती या ठिकाणी नाहीये। सर्व ठिकाणी स्वच्छता आहे आणि आज दुपारीच तुम्ही त्याची माहिती घेतली, ती तुम्ही घेतलेली माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत। शरयू नदी ही या अयोध्येतली पवित्र नदी आहे। महादेवाच्या पायाच्या अंगठ्यातून तिचा जन्म झालेला आहे असं सांगितलं जातं। त्या नदीच्या संदर्भातली आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटेंनी घेतलेली बातमी आपण पाहणार आहोत आणि चर्चेसाठी परत एकदा अयोध्येत येणार आहोत। मोठ्या प्रमाणात अयोध्येमध्ये गर्दी झालेली आहे आणि अयोध्येत गेल्यानंतर प्रत्येक भाविक हा शरयू नदीवर स्नान करण्यासाठी जात असतो। दरवेळी अयोध्येमध्ये या भक्तांना आणि भाविकांना तिथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा किंवा अमांगल्याचा सामना करावा लागतो, मात्र यावेळेस इथे मोठ्या प्रमाणात स्वच्छता ठेवण्यात आलेली आहे। एक विशेष असं बॅरिगेड तिथे लावण्यात आलेलं आहे आणि त्या बॅरिगेडच्या पलीकडे कोणतेही निर्माल्य टाकू नये किंवा स्नान करू नये असंही सांगण्यात आलेलं आहे। आणि याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। पाहूयात। अयोध्येतील शरयू नदीला देखील तितकंच अनन्यसाधारण महत्त्व मानलं जातं। अनेक रामभक्त जे आहेत ते अयोध्येमध्ये आल्यानंतर याच शरयू तीरावरती येऊन स्नान करताना देखील पाहायला मिळतात। आपण पाहू शकता या शरयू नदीवरती पूर्वी प्रचंड घाणीचं साम्राज्य असायचं, मात्र राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी असंख्य लाखो भाविक हे या ठिकाणी येत असतात, ते या ठिकाणी स्नान करत असतात आणि याच पार्श्वभूमीवरती हेच जी शरयू नदी आहे ही पवित्र राहावी, ती स्वच्छ राहावी यासाठी प्रशासनाने कसून प्रयत्न केलेले पाहायला मिळतात। आपण पाहताय की काही महिन्यांपूर्वी हीच शरयू नदी हे घाणीच्या साम्राज्यामध्ये होती, मात्र आता या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवरती अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात, जे या शरयू नदीला पवित्र मानतात आणि पवित्र मानून याच्यामध्ये स्नान देखील करत असतात। आणि याचमुळे हे जे बॅरिकेडिंग बघतायत
या बॅरिकेडिंगच्या अलीकडेच आपल्याला स्नान करायचं आहे किंवा काही दान करायचं असेल, त्याच्यामध्ये काही निर्माल्य सोडायचं असेल ते सोडण्याची व्यवस्था आहे, जेणेकरून जे आतमध्ये नदी आहे पूर्णतः नदी खराब होऊ नये किंवा त्यामध्ये अस्वच्छता होऊ नये यासाठी ही संपूर्ण प्रशासनाने तयारी करून ठेवलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच लाखो भाविक हे या अयोध्येमध्ये दाखल झाल्यानंतर शरयू नदीच्या दर्शनासाठी या शरयू नदीमध्ये स्नान करण्यासाठी देखील आवर्जून उपस्थिती दर्शवत असतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या, उत्तर प्रदेश। तर बिलकुल कुणाल भोईटे माझ्यासोबत आता इथे अयोध्येत आहेत आणि त्यांनी या संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील आपल्यापर्यंत पोहोचला। नदी स्वच्छ झाली पाहिजे, शुद्ध राहिली पाहिजे आणि त्यानिमित्तानं जीवन खळखळतं राहिलं पाहिजे, हा यामागचा संदेश आहे। आपल्यासोबत महाराष्ट्रातून आलेली माणसं आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली माणसं आहेत, सगळ्यांशी आपण बोलणार आहोत, त्यांचे विचार जाणून घेणार आहोत आणि आमची प्रतिनिधी मंडळी पण सोबत आहेत, त्यांनाही विचारणार आहोत की त्यांचा हा अयोध्येचा दौरा त्यांच्यासाठी कसा अनुभव देऊन गेला। आपण कुठून आलाय? मी ठाण्यावरून आलोय, मुंबईवरून। मग ठाण्याचा आवाज महाराष्ट्रात सध्या बुलंद आहे, एवढा शांत कसा उत्तर देताय? संपूर्ण भारत हा राममय झालेला आहे। आपण थेट आता अयोध्येत जातोय। अयोध्येमध्ये जय महाराष्ट्राची संपूर्ण टीम तिथे उपस्थित आहेत। माझ्यासोबत आमचे संपादक सर प्रसाद काथे सर जोडले गेलेले आहेत। सर काय सांगाल? आपण बघतोय आपला एक प्रतिनिधी रोहन कदम गेले अनेक दिवस अयोध्येमध्ये आहे आणि प्रत्येक क्षणाची माहिती जय महाराष्ट्रावर पोहोचते आणि आता तर आपले बरेच प्रतिनिधी अयोध्येमध्ये आहे। सगळा अनुभव कसा आहे आणि तिथल्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? बिलकुल तेजल, उत्साह काही कमी होत नाहीये। क्षणाक्षणांनी जसजसा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जवळ येतोय हा संपूर्ण उत्साह वाढतच चाललेला आहे आणि एकदा परत आपल्याला इथे सजवलेलं प्रवेशद्वार दाखवणं गरजेचं आहे। या प्रवेशद्वारातून उद्या अनेक मान्यवर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्यासाठी जातील। याच प्रवेशद्वारातून उद्या मी सुद्धा स्वतः प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा संपूर्ण सोहळा हा याची डोळा बघायला जाईन। लोकांची या भोवती गर्दी आहे, जय श्रीरामचे नारे लागतात, लोक आपापल्या मनामध्ये रामाला साठवत पोहोचलेली आहेत। कुठून आलाय? मी मुंबईवरून आलोय, ठाण्यावरून। काय भावना आहेत आणि जय श्रीरामचे नारे किती वेळा ऐकले दिवसभरात? मला हे बोलायचं आहे, आता कसं वाटतंय? खूप खूप छान वाटतंय। जय जय श्रीराम, जय श्रीराम। आप कहाँ से आए? हम MP भोपाल से आया हूँ और मैं घर पे बिना बता के आया हूँ। अरे क्या बात कर रहे हैं? बिना बताए आया हूँ और मेरे को, मैं पहले 11 दिन के लिए आ रहा था, फिर मैं अब 3 दिन के लिए आया हूँ सिर्फ। ठीक है, एक घर पे ना बता के आने की वजह क्या है? वजह ये है कि मेरे को पहले से ही मैंने कहा ये इतने इकट्ठे लोग, ये जो सवार हैं ना, और इसके बाद खासकर राम जी की प्रतिष्ठा हो रही है, तो मैंने कहा मुझे तो 11 दिन के लिए सेवा चाहिए, मैं तो 11 दिन के लिए सेवा करूंगा यहीं पे ही। ठीक है, पर मैं 3 दिन के वाले परेशान नहीं होंगे? 3 दिन आप कहाँ चले गए? मैंने यहीं आके बताया, मैंने यहाँ आके फोन किया कि मैं यहाँ पे पहुँच गया हूँ। वो आप सुरक्षित हाथों में हैं इस समय। आपण कुठून आलाय? हरे कृष्णा, मैं पूना से हूँ, इस्कॉन मंदिर से। तो बहुत ही अच्छा लग रहा है, मैं बहुत ही आभारी हूँ कि राम जन्मभूमि ट्रस्ट की ओर से कि इतना अच्छा वातावरण हो रहा है। तो आप कृष्ण के भक्त हैं और राम की भक्ति में लीन होने आए? हाँ, यस। तो आने वाले दिनों में तो कृष्ण जी की जन्मभूमि को भी मुक्त कराना है। हाँ, मथुरा भी बाकी है, काशी मथुरा बाकी है। तो जैसा भगवान कृष्ण बोलते हैं भगवत गीता में कि यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि हम। तो भगवान बोलते हैं सृजामि का मतलब है कि पुनः मैं आ रहा हूँ। तो हम जैसे देख रहे हैं यहाँ भगवान स्थापना हो रहा है, स्वयं भगवान जी आ रहे हैं और धर्म की स्थापना होगी। तो हम सीख सकते हैं, हमारे माननीय प्रधानमंत्री जी हमको सिखाते हैं कि धर्म की स्थापना कैसे करना है। माननीय प्रधानमंत्री का कल हम देख रहे थे वीडियो, तो वो रामेश्वरम में थे, तो अपने आप को एक भगवान का सेवक समझते हैं। तो धर्म का मतलब यही है कि हम सब भगवान के सेवक हैं। बिल्कुल। और इसी दौरान आपको याद होगा कि पूरा राम मंदिर का आंदोलन चला, तो सभी आंदोलनकारी कहते थे राम लल्ला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे और मंदिर वही बनाएंगे। मंदिर बनतं आहे आणि मंदिर बनण्याचा आनंद इथे अनेकांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो। आमचे प्रतिनिधी रोहन कदम पुण्याहून खास अयोध्येत महिनाभर झाले राहिलेले आहेत।
मला असं वाटतं की अयोध्येत एव्हाना तुम्हाला अवधी तरी यायला हवी किंवा हिंदी तरी यायला हवी. नक्कीच. खरं तर हा खूप भाग्याचा दिवस माझ्यासाठी आहे. म्हणजे हे महिनाभर म्हणजे जवळपास 22-23 दिवस झालं मी अयोध्येमध्ये कव्हरेज करतोय, आढावा घेतोय. प्रचंड थंडी होती डिसेंबर महिन्यामध्ये. ती थंडी या मातीमध्ये आल्यानंतर अनुभवताच आली नाही. म्हणजे थंडीसुद्धा काम करताना जाणवली नाही, असा प्रकार घडला. गेल्या उत्साहाची ऊब एवढी होती की अयोध्येची थंडी जाणवली नाही अजिबात. कारण का कदाचित ह्या मातीची ताकद असेल, ज्या प्रभू श्रीरामांच्या मातीमध्ये काम करायला मिळालं. कदाचित मी समजतो की पिढ्यानपिढ्यांनी खूप काही पुण्य केलं असेल, त्यामुळे मला 22-23 दिवस इथं राहता आलं, याचा सगळ्याचा आढावा घेता आला, मंदिर जवळून पाहता आलं. आता या दरम्यान तुम्हाला महिन्याभरात अयोध्येत काय काय बदलताना दिसलं? कारण आता मी 5 वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा हा जो आत्ता दुमजली रस्ता आहे, हा माफ करा, हा दुपदरी जो रस्ता आहे हा अत्यंत छोटा होता. म्हणजे एक साधारण 20 फुटाचा असेल. आता 40 ते 60 फुटाचा रस्ता झालेला आहे. अजून काय बदललं अयोध्येत? नक्कीच. खरं तर प्रचंड वेगाने जे येते विकास या सगळ्या अयोध्या नगरीमध्ये होताना पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस आलो त्यावेळेस रस्त्यांची कामं सुरू होती. त्याच्या अगोदर मोदींचा दौरा झालेला होता आणि प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या अयोध्या नगरीमध्ये केली जात होती आणि ही तयारी पाहता आली. आणि रस्त्यांची कामं असेल, स्वच्छता असेल, इथले गेस्ट हाऊस मोठ्या प्रमाणात सुधारत आहेत. कारण का ज्या वेळेसपासून 22 तारखेनंतर हे मंदिर सर्वांसाठी खुलं होणार आहे, त्यानंतर जवळपास 1.5 ते 2 लाख लोक रोज येण्याची जी आहे ते नियोजन केलं जाते. कारण का 2 लाख लोक रोज येऊ शकतात. मग त्या लोकांची व्यवस्था करण्याची सगळी जी आहे ती यंत्रणा कशी काम करेल, त्यासाठी प्रशासन काय काम करेल, ही सगळी तयारी या सगळ्या भागांमध्ये पाहायला मिळते. रस्ते मोठे होत आहेत, विमानतळ मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू होईल. 2 पदरी जे आधी रेल्वे होती ती आता 6 प्लॅटफॉर्मची रेल्वे विकसित आहे. ती 6 प्लॅटफॉर्मची रेल्वे अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. मंदिर झाल्यानंतर राहण्याची व्यवस्था लोकांची खूप महत्त्वाची आहे. कारण का 1 लाख लोक जर रोज आली तर निदान 50-60 हजार लोकांची राहण्याची व्यवस्था या भागामध्ये कशी करता येईल, त्यासाठी ट्रस्टच्या वतीने म्हणा, न्यासाच्या वतीने म्हणा किंवा प्रायव्हेट जे गेस्ट हाऊस आहेत त्याची उभारणी असेल, या सगळ्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सध्या अयोध्या नगरीमध्ये अजून देखील सुरू आहे. काही काळ आणि थोडक्यात जे पायाभूत सुविधांचं काम आहे ते बऱ्यापैकी दिसलं. आप कौन सी भाषा बात करेंगे? अच्छा, हैदराबाद से आप अयोध्या आ गए. अमूमन दक्षिण भारत में क्या भावनाएं हैं? राम मंदिर बन रहा है तो राम मंदिर के लिए बहुत ये वेरी इंपॉर्टेंट दिस वन इज देयर, फीलिंग इज देयर. दिस इज अ वेरी ग्रेट अपॉर्चुनिटी फॉर ऑल द इंडियंस. वेरी ग्रेट. देयर इज पीपल आर सो मेनी पीपल केम फ्रॉम हैदराबाद. दे ब्रॉट प्रसादम, सो मेनी आइटम्स आल्सो दे ब्रॉट. And it is very great achievement. How the entire South India is looking after all these events, happenings, and the Pran Pratishtha? This is a very great opportunity. Like we are having Tirupati, Tirumala Devasthanam and all. This is also another like that. It will be a big opportunity for all the devotees. It's very great. आप भी हैदराबाद से आए हैं, आपको भी बहुत बहुत शुभकामनाएं यहाँ तक पहुँचने के लिए. आता मी आमच्या एका अत्यंत अपरिचित अशा चेहऱ्याला समोर आणतोय. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत सायली पाटील आहे. सायली पाटील ही आमची वेबची प्रतिनिधी आहे. ती बऱ्याचदा पडद्यामागे असते, आता ती पडद्याच्या समोर आहे. सायली, खूप थंडी वाजते का तुला? खरं तर मुंबईतली थंडी आणि इकडची थंडी खूप फरक आहे. आणि त्यानंतर इथे आल्यावर प्रचंड प्रमाणात थंडी जाणवली, जी की आयुष्यात कधीच अनुभव घेतला नव्हता. पण इथे आल्यानंतर 1 दिवस काल आम्ही आलोय आणि त्याच्यानंतर आज सकाळपासून आम्ही इथे काम करतोय. तर कुठेतरी इथली सगळ्या लोकांची एनर्जी बघता, इथे सगळी जी काही कामं सुरू आहेत किंवा अयोध्येत सुरू असणारी उद्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पाहता ती सगळी आमची निघून गेली थंडी. पण आता रात्र झाल्यावर पुन्हा वाजायला लागले म्हणून पुन्हा स्वेटर घालावे लागतात. पण जी काही काम, ज्या स्तरावर इथे काम सुरू आहे ते प्रचंड ऊर्जेनं सुरू आहे. लोक पूर्ण जय श्रीरामाच्या जयघोषात इथं स्वतःला अर्पण करायला आली आहेत. खूप लांबून लोक भेटत आहेत, त्यामुळे खूप छान वातावरण आहे इथलं. हा जो एक 2 दिवसाचा अनुभव तुझ्या गाठीशी आहे, उद्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा असेल, त्यानंतरचेही 2 दिवस आपण इथे थांबून जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. सगळ्यात वेगळं काय दिसलं? वेगळं म्हणजे की आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की आस्था ही देवावर प्रत्येकाची असते, पण इथे येणारा प्रत्येक माणूस हा देशाच्या कानाकोपऱ्यातून अतिशय निस्वार्थपणे फक्त रामाची भक्ती आहे, प्रभू रामावर श्रद्धा आहे, आस्था आहे, त्या भक्तीपोटी इथे येतोय. कित्येक जण असं म्हणतायत की आम्हाला माहीतही नव्हतं, वाटलंही नव्हतं, पण आम्ही अचानकपणे इथे पोहोचलोय. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर असणारा प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्यासाठीचा तो निस्वार्थ आनंद, ती निस्वार्थ भक्ती अतिशय खुलून दिसतीये.
आणि इथे आपण जेव्हा आल्यानंतर आम्ही पाहिलं तेव्हा बरीचशी बाजारपेठांमधली दुकानं, याच्यात सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे प्रभू रामाची प्रतिकृती असलेल्या किंवा जय श्रीराम लिहिलं गेलेल्या प्रिंटेड साड्या किंवा कुर्ते आणि शेले वगैरे पाहायला मिळाले. त्यासाठीची जी काही क्रेज आहे ती इथे खूप मोठ्या प्रमाणात. मग आता जाताना खरेदी करायची आहे, लिस्ट ठरलेली असेल, बकेट लिस्ट तयार आहे? हो नक्कीच सर. काय घेऊन जाणार अयोध्येतून? इथे प्रभू रामाच्या मंदिराची प्रतिकृती असलेले लाकडी मंदिर किंवा एक फ्रेम असलेलं मंदिर, अशा मंदिराच्या प्रतिकृती असणाऱ्या बऱ्याच छोट्या छोट्या फ्रेम करून ठेवण्यासाठी किंवा शो पीस म्हणून ठेवण्यासाठी अशी बरीच मंदिरं आहेत, ती नक्कीच इथून घेऊन जाऊ. आणि सगळ्यात विशिष्ट म्हणजे इथे प्रचंड थंडी आहे, म्हणजे उन्हाळा आला तरी प्रचंड आणि थंडी आली तरी प्रचंड, म्हणून खूप दुकानात पाहिले तर कपडे हे जवळपास स्वेटर असल्यासारखे बनलेत, तर ते नक्कीच नेऊ आम्ही इथून. अच्छा, मुंबईत ते ठेवायचं कुठे हा नंतर प्रश्न पडेल कदाचित, पण ठीक आहे. शॉपिंगचा विषय आहे, अयोध्येत सुद्धा शॉपिंग महत्त्वाचं आहेच. आणि माझ्यासोबत प्रज्ञा कर्जवकर आहेत. प्रज्ञा कर्जवकर, शॉपिंगचा विषय आहे, तुम्हाला विचारायलाच लागेल, शॉपिंग शिवाय काही परत जाणं होणार नाही. हो नक्की. अयोध्येतून भावना, फिलिंग्स न्याल, शॉपिंगही करालच. हो म्हणजे सगळे असे म्हणजे दुकानं बघितली तर सगळ्या दुकानामध्ये गर्दी आहे आणि वेगवेगळ्या वस्तू तिथे पाहायला मिळत आहेत, म्हणजे जे आम्ही मुंबई महाराष्ट्रामध्ये कधी पाहिले नव्हते. म्हणजे एकच वस्तू पण त्याला वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन केलं गेलेलं आहे. दुसरं म्हणजे जे आता सध्या ट्रेंडिंगला चाललेलं आहे ते म्हणजे प्रभू रामाचे शेले किंवा साड्या, असे अनेक वस्तू आहेत ज्या सगळ्या गुंडाळून न्याव्याशा वाटत आहेत खरं तर, पण तेवढं काही पॉसिबल होणार नाही आहे, पण ठीक है. तुला त्यातल्या ज्या ज्या गोष्टी आवडतील त्या आपण नक्कीच घेऊन जायचा प्रयत्न करू. आप बताइए कहाँ से हैं? जय श्री राम, हम तो यही अयोध्या से ही हैं। क्या बात है, आपने जैसे ही शुरुआत कर दी जय श्री राम से, पता ही चल गया कि आप अयोध्या से हैं. थोड़ा सा मुड़ के खड़े हो जाइए, कैमरा में आपकी चेहरा और आपकी बहुत खूबसूरत सूरत दिखनी चाहिए. एक बात बताइए, अयोध्या बदली? बिल्कुल बदल गई। अगर एक साल पहले से और अभी की तुलना आप करें तो पूरा चेंज हो चुकी है। पहले यहाँ की सड़कें थोड़ी सी सकरी थी, अब सड़कें सब चौड़ी हो चुकी हैं, विकास काफ़ी हो चुका है, एयरपोर्ट आ चुके हैं, बस स्टेशन आ चुके हैं। अब आप अयोध्या के चारों तरफ आपको रिंग रोड मिल जाएगी, आप कहीं भी जाइए आपको तुरंत यातायात के साधन मिल जाएंगे और पूरे देश से कनेक्टिविटी हो चुकी है। बतौर अयोध्यावासी इस बात का जवाब आपको दुनिया को देना है कि लोग कहते थे क्यों बना रहे हैं मंदिर, क्या जरूरत है, मंदिर मत बनाइए, फलाना बनाइए, ढिमकाना बनाइए, क्या जवाब है आपका? ऐसी बात नहीं है। देखिए, अपना जो संविधान है उसमें ही भगवान श्री राम और सीता जी का चित्र है, तो हमारे संविधान में ही श्री राम जी हैं। अब यहाँ की बस ये एक समझ मान के ये चलिए कि एक वो था कि अभी तक इसके ऊपर कार्य नहीं हो पाया था, लेकिन इस गवर्नमेंट ने इस पे कार्य किया है और पूरे देश को इसके लिए बधाई है। तो अमूमन एक साधारण अयोध्यावासी के ज़िंदगी में क्या बदलने वाला है प्राण प्रतिष्ठा महोत्सव के बाद? देखिए, अयोध्या का तो यहाँ से विकास काफ़ी हो जाएगा, क्योंकि जब देश के कोने कोने से लोग यहाँ पे आएंगे, मंदिर दर्शन करने आएंगे, तो यहाँ के जो स्थानीय उनके व्यापारियों का भी व्यवसाय बढ़ेगा ही, प्लस सिटी का ही तो डेवलपमेंट आपका हो ही रहा है। बाहर उत्तर प्रदेश को क्या मिलेगा? उत्तर प्रदेश को देखिए एक टूरिज्म का हब बनेगा, जिस हिसाब से काशी, मथुरा, अयोध्या मतलब टूरिज्म का एक क्षेत्र हो जाएगा। अब लोगों को तुरंत आके अपना दर्शन कर सकते हैं और इससे व्यवसाय और रोजगार सारी चीज़ें होंगी। बहुत अहम बात आपने बताई, बहुत बहुत शुक्रिया। व्यवसाय और रोजगार बनेगा। आप आइए, ये राम जी के नगरी में गदा लेके क्यों घूम रहे हैं आप? कर्नाटक किष्किंधा हनुमान जन्मस्थल। कहाँ से आए हैं आप? अच्छा, हमारे कैमरामैन भाई साहब तो कन्नड़ में बात कर लेंगे आपसे, लेकिन आपकी भावनाएं कम से कम एक बार जय श्री राम बोल के बता दीजिए। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। बहुत बहुत धन्यवाद। आपको भी बात करनी है, आइए बिल्कुल बात करेंगे। क्या भावनाएं हैं? बहुत है, बहुत भावना है। 1990 से मैं राम का भक्त हूँ। अडवाणी दर्शन खाना उस समय से यात्रा करता, एक दिन सेवा का मौका मिला है लगर में। क्या बात है, आप बात कर रहे हैं तो आपका गला रौंद गया है, आपको गले लगाना पड़ेगा, कोई ऑप्शन नहीं है। रोइए मत, राम जी आ रहे हैं। जय श्री राम। असे अनेक भावनिक प्रसंग अयोध्येत वेळोवेळी येतात आणि तुम्हाला बोलता बोलता एकदमच भावनिक करून जातात। मला वाटतं मी थांबायला हवं। या पुढच्या बातम्यांच्यासाठी तेजल नागरेकडे स्टुडिओत जाऊयात।